नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्यासोबत आहे वर्ल्ड्स फर्स्ट CNG बाईक बजाज फ्रीडम CNG. हे टॉप एंड व्हेरियंट आहे. 3 व्हेरियंटमध्ये ही गाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. या गाडीबद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आज जाणून घेणार आहोत. कसं काय आहे, कसं काय नाही, सगळं काय तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. वर्ल्ड्स फर्स्ट का बोलतोय? हां, तुम्हाला लोकल ठिकाणी गाडी मॉडिफिकेशन केलेली बघायला भेटेल. CNG लावलेले, LPG लावलेले तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. पण प्रॉपर OEMनं CNG लावून टेस्टिंग करून लॉन्च केलेली ही फर्स्ट बाईक आहे. दॅट इज वाय वर्ल्ड्स फर्स्ट CNG बाईक. तर 125 शाईनसोबत डायरेक्ट कॉम्पीट करणार आहे. ती घेणार का तुम्ही? ही घेणार? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आत्ताच मी तुम्हाला माझं वर्डिक ॲट देऊन सांगणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी पेटी पॅक गाडी घेऊन आलो आहे. तर बजाज वाल्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी ही गाडी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे अँड सर्व काही इन्फॉर्मेशन समजेल. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, ही आहे बजाज फ्रीडम CNG. या गाडीची एक शोरूम प्राइस आहे 95,000 रुपीज. म्हणजे 3 व्हेरियंटमध्ये ही आहे. ड्रम LED अँड डिस्क LED. ड्रममध्ये तुम्हाला ना साईज पण टायरची छोटी भेटणार आहे. ड्रम LEDमध्ये तुम्हाला ड्रम प्लस LEDs भेटतात आणि डिस्कमध्ये तुम्हाला पुढे डिस्क भेटतात. ड्रम व्हेरियंटची प्राइस आहे 95,000 रुपीज. ओके, ड्रम LED व्हेरियंटची प्राइस आहे 1,05,000 रुपये आणि डिस्क LED व्हेरियंटची प्राइस आहे 1,10,000 रुपये. आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये गोष्ट करायचं झालं तर 1,30,000च्या आसपास ही गाडी ऑन रोड तुम्हाला मिळणार आहे. चला गाडीबद्दल बोलूया. सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला कंप्लीट LED हेडलाईट सेटअप भेटतो. ओके, हाय बीम, लो बीम अँड रिफ्लेक्टर बेस्ड हे राहणार आहेत. पुढे तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन प्रोव्हाइड केलेले आहेत. फ्रीडम तुम्हाला बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. फ्रीडम तुम्हाला बजाज फ्रीडमचं स्टिकर इथे दिलेलं आहे, लोगो दिलेला आहे. आणि गाडी तर आहे ना, डिझाईन तर खूप छान वाटते, काही डाऊट नाही आहे. गाडी दिसायला पण छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गाडी छोटी आहे मोठे आहे तुम्ही आता माझ्या हाईटवरनं तुम्हाला समजेलच. पुढे बोलूया. ओके, हॅलोजनमध्ये तुम्हाला इंडिकेटर भेटतात, हे लक्षात राहू द्या. इथे तुम्हाला बघू शकता डिस्क आहे अँड टायर सेक्शन जो आहे तो 17चा भेटणार आहे. तो राहणार आहे 90/80/17. ओके, अँड टेलिस्कोपिक सस्पेन्शन याच्यात प्रोव्हाइड केलेत. ABS याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑप्शन याच्यात देण्यात नाही आलेला. डिस्क जी साईज आहे मित्रांनो ती राहणार आहे 240 mm अँड सस्पेन्शन टेलिस्कोपिक याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. आता इथे तुम्ही साईडला बघू शकता, इथे तुम्हाला आहे ना, ओके, रिअल टाईममध्ये ओके प्रेशर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे CNGचं. देन पुढे बोलूया साईडला. ओके, हे तुम्हाला नवीन बजाजनं डेव्हलप केलेलं इंजिन आहे 125 cc. त्याच्यामध्ये तुम्हाला ही 9.5 PS आणि 9.7 Nmचं टॉर्क जनरेट करतं. बोअरची साईज आहे 54 mm. व्हील बेस मित्रांनो राहणार आहे प्रॉपर 1340 mm. ग्राउंड क्लिअरन्स आहे 170 mm. सीट हाईट मित्रांनो राहणार आहे 825 mm. आणि जी सीटची लेंथ आहे मित्रांनो ती आहे 785. म्हणजे 4 ते 5 लोक तुम्ही याच्यावर बसवा, पण 2च लोक बसवा ऑफिशियली, जे नाही तर फाईन लागू शकतो. पण एवढी मोठी सीट याच्यामध्ये रिअलिस्टिकमध्ये बोलायचं झालं तर देण्यात आलेले आहे. नवीन तुम्हाला सांगायचं, किक तुम्हाला भेटते. इवन तुम्हाला इथे बटन स्टार्टचं ऑप्शन दिलेलं आहे. दुसरं ओके, हे जे आहेत ना, हे रबर प्रोव्हाइड केलेत फुटरेस्टमध्ये, ती एक चांगली गोष्ट दिली. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक पाहायला भेटतो. मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला इथे रिअरमध्ये प्रोव्हाइड भेटतात. सस्पेन्शन जे सेटअप आहे तो सॉफ्ट साईडला देण्यात आलेला आहे मित्रांनो. आता मी राईड करतोय, मला माहीत आहे चांगलंच. आणि जे पाठीमागचं जे ड्रम साईज आहे मित्रांनो त्याची आहे 130 mm. ओके, आणि व्हील साईज आहे ते 16ची आहे. पण टायर आहे ना तो याच्यामध्ये तुम्हाला मोठा प्रोव्हाइड केलेला आहे. तो राहणार आहे 120/70चा. पण जे बाकीचे छोटे व्हेरियंट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जो टायर साईज आहे तो छोटा पाहायला भेटणार. इथे CNGची स्टिकरिंग दिलेली आहे. ओके, बघू शकता हा ग्रे कलर आहे. 5 ते 6 कलरमध्ये ही गाडी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. हा ग्रे कलर बघू शकता. ओके, देन ब्लॅक ग्रे म्हणू शकता आपण. या कलरमध्येच गाडी खूप छान आहे. रेडमध्ये पण छान वाटते, ब्ल्यूमध्ये पण छान वाटते. बट हा स्पेसिफिक कलर मला खूप आवडला आहे. बॉडी केज आहे ती खूप छान आहे, कारण याच्यामध्ये CNG टँक बसवलेला आहे. त्याची प्रॉपर टेस्टिंग करण्यात आलेली आहे. पाठीमागे येऊया. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक्झॉस्ट ऐकवतो. दिस इज नॉर्मल एक्झॉस्ट. हा CNGवरचा आहे. आता पेट्रोलवर दाखवतो. हा पेट्रोल. तुम्हाला असं वाटणार नाही मित्रांनो की पेट्रोल आणि CNG तुम्ही जास्त डिफरन्स नाही समजले, पण जेव्हा तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस तुम्हाला डेफिनेटली हा डिफरन्स इथे जाणून येतो. इथे पाठीमागे LEDमध्ये टेल लाईट्स भेटतात. हॅलोजनमध्ये इंडिकेटर, हा तुम्हाला लायसन्स प्लेटला हॅलोजनमध्ये लाईट भेटते. बाकी इकडे रिफ्लेक्टर आहे, हा रिफ्लेक्टर, हा रिफ्लेक्टर. तो 3 रिफ्लेक्टर दिलेले आहेत.
या बाजूला यायचं म्हटलं मित्रांनो तर बघू शकता फुटरेस्ट प्रोव्हाइड केलेला आहे इथे. आणि गिअरची गोष्ट करायची जर गिअर लिव्हर फर्स्ट पुढे बाकी 4 पाठीमागे, दोन्ही स्टँडचा ऑप्शन आहे, साईड स्टँड डबल स्टँड दोन्ही ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. इथे बॉडी केज ओके गार्ड पण इथे तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ओके बजाज फ्रीडम इथे बघू शकता, टंकीसुद्धा बघू शकता. आता ही जी बाईक आहे ना ती मोर अबाउट फ्लॅट तुम्हाला वाटणार आहे. ओके ही थोडी डिझाईन अशी वर पण करू शकले असते जशी बाकीच्या गाड्या येतात, त्याच्यामध्ये तुमचं टँकसुद्धा जास्त बसला असता, 1-2 लिटर अजून पेट्रोल पण वाढलं असतं, ते एक चांगलं नोट करण्यात आलं असतं. आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो. ओके इकडच्या साईडला फिल्टर्स वगैरे आहेत, म्हणजे इंजिन कॉम्पोनंट्स तुम्हाला या साईडला इथे बघायला भेटतील. आणि फ्युएल टँक आहे ना मित्रांनो ती तुम्हाला इथे भेटते. ओके ही फायबरमध्ये ठीक आहे. तर 2 लिटरचं फ्युएल टँक कॅपॅसिटी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मित्रांनो CNG टँक तुम्हाला बघायची त्यासाठी इथे तुम्हाला चावी लावायची आणि देन तुम्ही सीट ही ओपन करू शकता. ओके हा तुमचा CNG टँक आहे. हा 12.5 लिटरचा राहणार आहे, म्हणजे 2 किलोच्या आसपास ह्याच्यात गॅस बसू शकतो. ओके आणि विशेष म्हणजे हा प्रॉपरली टेस्टेड आहे. इथे तुम्हाला बॅटरी प्रोव्हाइड केलेली आहे. ह्याच्यावर नाही ना ट्रक पण घातला होता, तो हे जे केज आहे साईडला दिलेलं ते खूप स्ट्रॉंग आहे, कुठल्याही प्रकारचे लिकेज नव्हतं, त्याच्यामुळं यमराज काय तुमच्याजवळ येणार नाही आहेत. एवढ्या प्रकारे बजाजनं टेस्टिंग इथे केलेली आहे. अजून एक दाखवतो मित्रांनो. ओके आता म्हणाल सुशील इनलेट कुठं आहे, पेट्रोलचं इनलेट कुठं आहे, हे बघा इथे तुमचं CNGचं आहे आणि इथे तुमचं पेट्रोलचं इनलेट आहे. 2 लिटरची पेट्रोल टँक कॅपॅसिटी, 2 किलो तुमचं CNGच्यात भेटणार आहे. आणि हे तुमची कंप्लायन्स प्लेट आहे. 2 वर्षानंतर तुम्ही बजाजच्या सर्व्हिस सेंटरला जावा, तिथे जाऊन तुमचे हे चेंजेस करतील. आता बजाज ऑलरेडी रिक्षा बनवते CNGमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके देन त्यामुळे हे प्रॉपरली टेस्टेड आहे. ओके अजून एक म्हणजे मायलेज 105 किलोमीटर पर kgचं आहे आणि पेट्रोलवर 65चं. डायरेक्टली गाडी ही शाईनसोबत कॉम्पीट करेल. शाईन पण 65चं मायलेज देते. अजून एक गोष्ट खास म्हणजे एक 330 किलोमीटरची रेंज देते. आता आपल्या मुंबईसारख्या गोष्टी ठिकाणी झालं तर 80 रुपयाच्या आसपास गॅस आहे. ओके तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही घेणार का नाही? मायलेज भरभरून देण्यात आले. आता तुम्हाला मी दाखवतो MID दोस्तो. तर ही आहे छोटीशी क्यूटशी MID. ओके हा तुम्ही बघू शकता ब्लॅकमध्ये हँडल प्रॉपर, हे मिरर्स आहेत. ओके मिरर साईज पण चांगले आणि क्वालिटी पण छान इथं प्रोव्हाइड केली. इकडे पण खूप छान क्वालिटी इथं मिररची प्रोव्हाइड केलेली आहे. अँड बघू शकता इथे स्टार्ट स्टॉपचं बटन इथे दिलेलं आहे. लेफ्ट साईडला खूप बटन्स आहेत, स्विचेस आहेत. हॉर्न, हा हॉर्न आहे. ओके इंडिकेटर, देन कॉल रिसीव कॉल ड्रॉप, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे याला, तुम्ही मोबाईल कनेक्ट करू शकता आणि इथूनच कॉल रिसीव कॉल ड्रॉप करू शकता. दुसरं CNG टू पेट्रोल, पेट्रोल टू CNG कन्वर्ट करायला इथे स्विच देण्यात आलेला आहे. हाय बीम, लो बीम हा इथे स्विच दिलेला आहे. चार्जिंगसुद्धा ऑप्शन दिलेला आहे. इथं बघा USB चार्जिंगचं सुद्धा ऑप्शन याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ही MID स्क्रीन आहे आणि हे बटन दिलेलं आहे जे यूज करून तुम्ही MIDची इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकता. जो क्लस्टर आहे खूप छान आहे. इथे वॉर्निंग लाईट्स वर दिलेले आहेत. ओके इथे तुम्ही बघू शकता हाय बीम लाईट ऑन असल्यावर तुम्हाला इथं समजणार आहे सगळं. न्यूट्रल, पेट्रोल टू CNG, हे CNG इनलेट. ओके इंजिन चेक लाईट तुम्हाला दाखवली जाते इथे. ABSचं साईन नाही कारण याच्यात ABS प्रोव्हाइड केलेलं नाही. आता अजून खास मित्रांनो काय आहे इथे बघू शकता. ओके पेट्रोलची आहे ना, पेट्रोल कमी असल्यामुळे हे ब्लिंक करते. आता CNGवर मी शिफ्ट करतो. आता ही CNGची लाईट झाली. CNG इंडिकेटर मित्रांनो तुम्हाला इथे भेटला. ट्रिपची इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली आहे अशा प्रकारे आणि हे बटन यूज करून तुम्ही चेंज करू शकता. मायलेज याच्यामध्ये शो केलं जातं. ओके दोन्ही 103 किलोमीटर पर kgचं. पहिली बाईक आहे जी तुम्हाला आहे ना CNGवर माईक करते. म्हणजे मी सांगतो भारतामध्ये पहिली गाडी अशी आहे जी CNGवर तुम्हाला मायलेज शो करते. नॉट ओनली ॲव्हरेज बट याच्यामध्ये तुम्हाला आहे ना काय इन्स्टंट ब्लूटूथ ऑन, इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमीसुद्धा शो करतं. म्हणजे जे करंट असतं ना करंट ते सुद्धा याच्यामध्ये शो केलं जातं. हे तर ओडोमीटर आहे, हे टायमिंग, गिअर. ओके हे टोटल स्पीड येतं. हा CNG इंडिकेटर. पेट्रोलवर शिफ्ट करा. ओके तुम्हाला रेस द्यावे लागतील तेव्हा जाऊन ही गाडी शिफ्ट होते. इथे ओडोमीटर रीडिंग आहे. ओके इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आहे ना मायलेज पेट्रोलवर शो होत नाही, फक्त CNGचं मायलेज इथे शो केलं जातं मित्रांनो. ओके ट्रिप 1 ट्रिप 2 बघू शकता. क्लॉक, ब्लूटूथ ऑन ऑफ हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. बाकी हेडलाईट्स ऑन. ओके याची पण तुम्हाला इथे लाईट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. बेस्ट काम केलेलं आहे. तर अशी ही मित्रांनो बजाज CNG बाईक तुमच्यासाठी होती. मित्रांनो ही अशी गाडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज भरभरून भेटणार आहे. 105 किलोमीटर पर kgचं मायलेज या गाडीतून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. कंपनी 100 सांगते पण तुम्ही 105 डेफिनेटली या गाडीतून एक्सपेक्ट करू शकता. विशेष काय माहिती आहे, ही MIDवर तुम्हाला CNGचं मायलेज भेटतं, जे मला वाटतं की कार सेगमेंटमध्ये सुद्धा CNGचं मायलेज कोणीही दाखवत नाही. इन्स्टंट
ना ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी CNGमध्ये पाहायला भेटते. ही गाडी पॉवर तर ठीकठाक आहे मित्रांनो, चालवायला पण ठीकठाक आहे. डेली किलोमीटरसाठी जे डिलिव्हरी बॉयज आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ही बाईक राहणार आहे. कारण आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 80 रुपयाच्या आसपास गॅस आहे. त्यामुळं ही जवळजवळ 80 पैशामध्ये 1 किलोमीटर गाडी चालणार आहे. तर मायलेज पाहिजे ना मित्रांनो, आणि तर तुम्ही ही गाडी तुमच्यासाठी नक्की सिलेक्ट करू शकता. 3 व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे. ड्रम, ठीक आहे, ड्रम LED, डिस्क LED. 95,000 ते 1,10,000 एक शोरूम प्राईस आहे. 1,30,000पर्यंत मॅक्झिमम गाडी ऑन रोड जाईल. प्राईसच्या मनानं फीचर्स, डिझाईन ओके चांगली दिलेली आहे. एक निगेटिव्ह वाटते थोडी, जे व्हील साईज आहे ती छोटी वाटते, बट ओव्हरऑल इट्स गुड. आता मी बसलो आहे गाडीवर, तुम्हीच सांगा. माझी हाईट 5'11" आहे. माझ्यासाठी गाडी छोटी वाटते मोठी वाटते, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. बाकी तुम्ही घेणार का नाही घेणार आणि का घेणार कमेंट बॉक्स नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.